त्यांनी आधी उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा प्रयत्न केला, आता ते एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिंदे यांनी आता तरी शहाणं व्हावं, कारण शेवटी मित्रहो, महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होईल, काही राजकीय भूकंप घडतील, नवा राजकीय भूकंप घडवून आणला जाईल, अशा प्रकारच्या अंदाज राज्यातील काही नेत्यांना आधीच व्यक्त केलेले आहेत. आता बघा, महापालिकेच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा राजकीय भूकंपाच्या दिशेनं आता रोज दिसत आहे. रोज तशा पद्धतीच्या काही ना काही घटनाही घडताना दिसत आहेत. आणि मग याच सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आता एक मोठा इशारा दिला, किंवा थोडीशी त्यांनी सावधगिरी बाळगायला सांगितली, किंवा राजकीय भूकंपाच्या दिशेनं कसं निघालोय हे सांगण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या 8 दिवसामध्ये खूप मोठे फेरबदल होणार आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा गेम भाजपा करेल आणि केलेल सुद्धा आहे. पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी अजित पवारांची मालकी होती, आता ही मालकी कोणाकडे गेली? बरं, तिकडं नवी मुंबई, ठाण्यात सुद्धा तसंच आहे. त्यामुळं भाजपा काय करणार होतं हे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं. त्यामुळं अजून आणखी काही खेळ समोर आहे. आणखी 8 दिवस थांबा, थोडे दिवस थांबल्यानंतर आणखी घडामोडी घडलेल्या आपल्याला दिसतील, असं एक मोठं भाष्य या नाना पटोले यांनी केलं. तसं पाहिलं तर अजित पवारांना भाजपानं आत्ता झटका दिला महापालिकेमध्ये, पण एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा कार्यक्रम तर भाजपानं आधीपासूनच सुरू केलेला आहे. एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटातील नेत्यांच्या हे लक्षात आलेलं नाही असं अजिबात नाही. विधानसभेची निवडणूक झाल्यापासून शिंदे गटाचा कचरा करण्याची एक संधी सुद्धा या भारतीय जनता पक्षानं सोडली नाही. जिथं जिथं म्हणून कुठं दाबता येईल ना, तिथं तिथं भाजपानं त्यांना दाबून टाकलेलं आहे. आणि मग बघा, सुरुवातीला एकनाथ शिंदे रुसले, फुगले, शेतात जाऊन बसले, आणि कधी कधी रडगाणं गाण्यासाठी दिल्लीला सुद्धा गेले. महाराष्ट्रामध्ये तर बघा, त्यांच्या रुसव्या फुगव्याची कुणीच दखल घेतली नाही. आणि दिल्लीनं तरी काय केलं? रडक्याचे डोळे पुसावे ना, तशा पद्धतीने त्यांनी काम केलं. आता महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार पाडण्याचं काम भाजपनंच केलं, असं आरोप शिंदे गटातल्या पराभूत झालेल्या उमेदवारांनी केलेले आहे. 90 जागा लढवलेल्या शिंदे गटाला फक्त 29 जागा मिळवता आल्या, आणि यामध्ये एकनाथ शिंदे गटाचं मोठं खच्चीकरण झालं. एकनाथ शिंदे आता मुंबईचं महापौर पद मागतायत, ते द्यायला भाजपा तयार नाही. महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे गटाला कुठंही अपेक्षित यश मिळालं नाही, हे लक्षात घ्या. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची पिछाहाट झाली. पुण्यासारख्या शहरात तर त्यांच्या हातामध्ये भोपळा आला. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात लढल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं सुद्धा मोठं नुकसान झालं. मुंबई महापालिकेची सत्ताही हातची गेली. भाजपाला मात्र कधी नव्हे एवढ्या जागा मिळाल्या, एवढं यश मिळालं. म्हणजे एकंदर काय, तर दोघांचं भांडण लावून भाजपानं आपला फायदा करून घेतला. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यानं एकनाथ शिंदे यांचे डोळे उघडण्याचा आता प्रयत्न केला आहे. भाजपा दोघांनाही संपवतोय, आता तरी शहाणे व्हा, जागे व्हा, असं सांगण्याचा प्रयत्न ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केला. म्हणजे दोघांनाही केला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना, या दोघांनाही एक होण्याचं आवाहन आता त्यांनी केलेलं आहे. भारतीय जनता पक्ष हा चाणक्य नीती वापरणारा पक्ष आहे. त्यांनी आधी ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला, आता ते एकनाथ शिंदे यांना संपवत आहेत. जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर ते भाजपच्या समोर मोठं आव्हान उभं करू शकतात, असा विश्वास सुद्धा या जाधव यांनी व्यक्त केला. आणि तो बरोबर सुद्धा आहे. भाजपानं पैशाच्या जोरावर निवडणुका लढवण्याचा अगदी सपाटा लावलेला आहे. शिंदे गटावरही भाजपनं कुरघोडी केलेली आहे. एकसंध शिवसेना होती त्यावेळेला भाजपची ललकारण्याची हिंमत नव्हती, ती हिंमत आता त्यांच्यात आलेली आहे. चाणक्य नीतीतूनच भाजपानं शिवसेना फोडलेली आहे.
एकनाथ शिंदे यांना दोष देण्यामध्ये अर्थ नाही. शिंदे यांना हाताशी धरून भाजपानं हे कांड केलेलं आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा गाजर दिला आणि शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर मात्र दोन्ही शिवसेनेवर त्यांनी हल्ला चढवायला सुरुवात केली. त्यांनी आधी उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा प्रयत्न केला. आता ते एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिंदे यांनी आता तरी शहाणं व्हावं, कारण शेवटी बाप हा बापच असतो. एकनाथ शिंदे यांनी स्वार्थासाठी पक्ष हायजॅक केला. काय, तुम्हाला मुख्यमंत्री होण्यासाठीच तुम्ही हे केलं ना, आता तुमचं समाधान झालं असेल ना. तुमचा हेतू मुख्यमंत्री होण्याचा होता, तो पूर्ण झाला. आता वेळी शहाणं होऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत बसलं पाहिजे, समन्वय ठेवला पाहिजे. अहो, ते पवार काका पुतणे एकत्र येऊ शकतात, मग शिवसेना एकसंध का होऊ शकत नाही, असा प्रश्न सुद्धा जाधव यांनी केला. शिवसेनेसाठी शिंदेनी काही सुद्धा केलेलं नाही. त्यांनी निवडून आलेल्या आमदारांना हाताशी घेतलं, पैशाच्या जोरावर त्यांनी हे काम केलं. अहो, पण पैसे संपल्यावर काय, कारण ते एक दिवस संपणार आहेत. अशात भाजप तुम्हाला गिळून टाकणार, असा इशारा सुद्धा या जाधवांनी एकनाथ शिंदे यांनी दिला. एकनाथ शिंदे हे आपले चांगले मित्र आहेत आणि मित्रत्वाच्या नात्यानं आपण त्यांना विनंती करीत आहोत, असं म्हणत खासदार संजय जाधव म्हणाले, अरे या, एकत्र या, दोन्ही शिवसेना एकत्र करून भाजप पुढे आव्हान उभं करा. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर दोघांनी एकत्र आलं पाहिजे. दोन्ही शिवसेना एकत्र व्हाव्यात, यासाठी जाधव यांनी हा पुढाकार घेतलेला तर दिसतो. पण तो त्यांचा व्यक्तिगत पुढाकार आहे की उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं त्यांनी घेतलेला हा एक पुढाकार आहे, हे मात्र समजत नाही. पण त्यांनी वास्तव परिस्थिती सांगून एकनाथ शिंदे यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मात्र नक्की केलेला आहे. भाजपा आपल्याला संपवतोय याची जाणीव स्वतः एकनाथ शिंदे यांनाही नक्कीच झालेली असेल. शिंदे गटाच्या नेत्याच्या तोंडून सुद्धा प्रत्यक्षात अशा प्रकारची विधानं या आधी सुद्धा आलेली आहेत. एकनाथ शिंदे ही राजकारणामध्ये तसे मुरलेले आहेत, ते काही नवखे नेते नाहीत, जुने नेते आहेत. अनुभवही त्यांना आहे मोठा राजकारणाचा. पण बघा, खरं तर उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना परत स्वीकारायला तयार होतील का? खरं म्हणजे हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. याचा कदाचित उद्धव ठाकरे यांनी संमती जरी दिली तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी परतीचा मार्ग तितका सोपा असेल का? कारण असं म्हटलं जातं, एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही साथीदार हे ईडीच्या चौकशीच्या भीतीनं आणि तुरुंगात जावं लागेल म्हणून भाजपासोबत गेले आहेत. तुरुंगात जाण्याचं आपलं आता वय नाही असं म्हणून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याजवळ रडलेले होते, असं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. भाजपाला सोडून जर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जायचा विचार एकनाथ शिंदे यांनी जरी केला तरी, करतील न करतील माहित नाही, पण जरी केला तरी त्यांच्या डोळ्यापुढे पुन्हा ईडीच्या चौकशा, तुरुंग आणि सध्या बंद अवस्थेत पडलेल्या फाईल नक्की दिसतील. आणि मग त्यांच्या डोक्यातले विचार, मातोश्रीकडे निघालेले पाय जागच्या जागी थांबतील. आणि मग त्यांची कितीही इच्छा असली तरी, महायुतीतली घुसमट सहन होत नसली तरी, असा निर्णय घेणं त्यांच्यासाठी केवळ कठीणच नव्हे तर तो अशक्य सुद्धा होऊ शकतो. आणि मग भाजपा संपवतोय हे दिसत असलं तरी संपण्याच्या दिशेनं त्यांना वाटचाल करावी लागेल. पर्याय काय असणार त्यांच्या पुढं? तिकडे ईडी, इकडे तुरुंग, त्या फाईल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? दोघांचीही गरज असली तरी दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतील का हो? आणि विशेष म्हणजे भाजपा असं होऊ देईल का? जरूर सांगा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.